अरे चंदू चल, मिस अनामिकांचा एक स्कार्फ घरी आहे. हा डबा देऊन टाक मला. नाही नाही, येडी का खुळी आहे मी, नाही देणार हा डब्बा. का नाही देणार? हो ताई, अहो या साडीवर तुम्हाला एक चमचा मिळेल, चमचा. चमचा? अगं किती छान काठापत्राची साडी आहे ग. हा, मिळत नाही अशी छान कॉटन साडी कुठे. हा अहो ताई, समधी हिरली ती साडी आणि भोग बी पडलंय तिला. भोग पडलाय? भोग पडलंस ना? हातात घेतल्या घेतल्या माझ्या साडीला भोग पडलंस आणि दोरे सुद्धा काढून टाकलेस माझ्या साडीचे सगळे. अरे देवा देवा देवा, आता मी काय केलं तुमच्या साडीला? पहिलेपासूनच हाय बरं तिला भोग, तुम्ही दिली तशीच हाय ती. तू ना तमाशा करू नकोस, कळलं? मला हा डबा पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काही माहित नाही. अजून चांगली 10 कापडं माझ्या समोर आणून ठेवा. तुम्हाला माहिती आहे ताई, हा डब्बा मी ज्याला बी देते ना, तो 10-10 वर्ष हा डब्बा वापरत्यात आणि फुटत बी नाही, तुटत बी नाही. ए बाई, डबाच ना स्टीलचा, सोन्याचा नाहीये ना. मग मला डबा पाहिजे आणि पातेला पण पाहिजे. हे दोन्ही मी घेणार आहे. हे घे, चल. ताई शेवटचं सांगते, हा डब्बा आणि हे ठोक्याचं पातेलं पाहिजे असेल तर अजून चांगल्या चांगल्या साड्या आणि कपडे आणा माझ्या समोर. सगळे लुटायलाच बसलेत. आणते, पडून येत कपडे ते घेऊन येते. घे, 10 साड्या आहेत, सगळ्या घे. ताई हा रुमाल घेऊ का मी? घे, नवीन डब्बा मिळालं. वा वा वा. भाऊजी, भाऊजी, काय झालं? भाऊजी काय झालं? शोधताय का काही? मदत करू मी? वल्ली, वरती एक स्कार्फ ठेवला होता मी, असा पिवळ्या रंगाचा होता, असे त्याच्यावर ठिपके ठिपके होते आणि असं हे होतं बघ. हा काय स्कार्फ? वल्ली ऐक ना, काय झालं? हा स्कार्फ नाहीये, हे पातेल आहे. हो, तो स्कार्फ आणि काही साड्या बोहारणीला दिल्या आणि त्या बदल्यात हे घेतलंय ठोक्याचं पातेलं. अरे बापरे, कुठली बोवारीन? आता कुठे सापडेल ती? मला कसं माहिती असेल? ती मैत्रीण आहे का माझी? नाव गाव फळफूल सगळं माहिती असायला. ती नेहमीची येते, ती चालली होती, आत्ता गेली. हे बघा ना. मावशी एक जरा हळू 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 रे बाळा, हळू. एक पतेले झेलू बाई, 3 पतेले झेलू, 2 पतेले झेलू बाई, 3 पतेले झेलू. ए पातेलं, काय बघितलंस ना कसा धावत गेला ग? एका स्कार्फ साठी माझ्या सौरभचा जीव तुटतोय हो. ए तू ओळखलास का तो स्कार्फ कुणाचा असेल? कोणाचा? बस पातेलं झेल. एक पातेलं झेलू बाई, 2 पातेलं झेलू. बोल आई. हा पटकन बोल. मी बरी आहे, तू बोल पटकन. मी धमकी देत नाहीये, सुरुवातीचं सगळं मला पाठ आहे. केसचं पुढे काहीही झालेलं नाहीये. तुला माड विकून मला पैसे द्यायचेत, मला ते पैसे नकोयत, माझं बरं चाललंय. आता कुणी मला मागणी घातली तर ती स्वतःच्या सुबत्तेसाठी असेल आणि तो माणूस अप्पलपोटी असेल, त्यामुळे मी लगेच नकार देणार आहे. तुला वेगळं काही बोलायचं? ऍटलीस्ट बाय तरी म्हणायचं. ताई, काय रे बाबा? मला हे हवंय, ते तुम्ही स्कार्फ घातला ना, तो हवाय. चल, तू मागितलास आणि मी काय द्यायला बसली वय? नाही 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 देणार. अहो तो स्कार्फ आमचाच आहे. वय का? म्हणजे ती कैदाशीन बाई तुझीच बायको वय? चांगलं एवढं मोठं पातेलं देत होते तरी बी तिचे काय हावसर ना. नाही नाही, मी नाही देणार. ऐका ना ताई, ऐका ना, मी पैसे देतो ना तुम्हाला.
पैसे देतो मग तर द्या. बरं भाऊ तुम्ही ना 50 हा 50 आणि 100. 500 हा 500 रुपये देतो. 500. हे घ्या. बर आता द्याल. काय रे पट्या, अर्ध्या तासात पोच म्हणालास आणि 1 तास लटकवत ठेवलंस मला. हाय हाय. सॉरी. होतास कुठे दिवसभर? लक्ष्मी रोडवर फिरत होतो. वाव, कॉलेजमध्ये मास बंकिंग व्हायचं तेव्हा लेक्चरला जाऊन बसायचास, मित्रांच्या शिव्या खायचास, आणि आज तोच पट्या ऑफिसला दांडी मारून गावभर भटकतोय. तुमच्यासाठी काहीतरी आणायचं होतं. नो वे. ऑफिस बंक करून तू माझ्यासाठी फिरत होतास? खरं तर माझ्यासाठीच. माझ्या हातनं तुमचा स्कार्फ फाटला ना, त्यामुळे मला तुम्हाला तो म्हणजे तसा स्कार्फ परत करायचा होता. पट्या, स्कार्फ फाटला तर फाटला, मी तुला काही बोलले का त्याच्यावरून? तो तुमचा चांगुलपणा झाला, पण मला मला परत करायचा होता तो तुम्हाला. महाग होता ना. हो पट्या, पण वस्तूंसाठी आपण आहोत की आपल्यासाठी वस्तू? बरोबर आहे तुमचं, पण काही असलं तरी आपल्या वस्तू आपल्याला प्रिय असतातच ना. हो, हेही खरंय. काय झालं म्हणजे? पट्या, माझा स्कार्फ दे ना. अरे स्कार्फ दे माझा. स्कार्फ. हा हो हो हा ओ सॉरी सॉरी. मी सॉरी हा, म्हणजे सेम नाही मिळाला. म्हणजे मी विचारलं कोणाला तरी आणि ते म्हणले की FC रोड लक्ष्मी रोडला बघा मिळेल. पण मी तुम्हाला सांगतो खरंच, म्हणजे मी प्रयत्न केला, पण तुमच्या स्कार्फ सारखा स्कार्फ अख्ख्या पुण्यात नाही सापडला हो. मिस अनामिका, अनामिका मॅडम. हा माझा कॉलेज मधला स्कार्फ पट्या. हरवला होता. हो सॉरी, म्हणजे तुमच्या 7-8 हजाराच्या स्कार्फ इतका महाग नाहीये हा. ह्याची किंमत करता येणार नाही, इतका स्पेशल आहे हा. माझ्या बाबाचं शेवटचं गिफ्ट, त्यानं दिलेलं. त्यानंतर परत कधीच भेटला नाही तुम्हाला. आय एम सॉरी. मग तर मी हा तुम्हाला लवकर परत करायला हवा होता. आय एम रिअली सॉरी.
खरंच आय एम सॉरी मिस अनामिका. ते तुझं सॉरी पिरी गेलं खड्ड्यात. या क्षणाला मला इतकं भारी वाटतंय, तुला कसं सांगू. बट यू रिअली मेड माय डे अँड फॉर दिस यू डिझर्व अ ट्रीट. थांब. ट्राय करता. नारळाची वडी. या घे. इच्छा ओळखीची आहे. अरे माझ्या ऑफिसमध्ये तो इंटर्न येतो ना, त्याच्या मावशीनं केलीये घरी. तू आता वडीच खाणार आहेस का मला स्कार्फची स्टोरी पण सांगणार आहेस? स्टोरी? हा, म्हणजे हा तुझ्याकडे कसा काय आला आणि इतकी वर्ष कसा काय ठेवलास? ते कॉलेजचा सेंड ऑफ होता ना, त्या दिवशी तुम्ही बाकावर विसरून गेला होतात हा स्कार्फ, म्हणून मी माझ्याकडे ठेवला. आणि कॉलेज संपल्यानंतर आपली भेटच झाली नाही ना, त्यामुळे कधी परत करण्याची संधीच मिळाली नाही. संधी कोणी हातात आणून देत नसतं, ती मिळवावी लागते. पट्या, नमस्कार मिस्टर पटवर्धन. या बसा. हा तुमचा फॉर्म आणि हे पेन सगळं रेडी ठेवलंय. मला काही प्रश्न आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन, पण एकीकडे फॉर्म भरू द्या. अहो या पोस्ट साठी लोक बाहेर खोळंबलेत. थांब सचिन, 1 लाख रुपये देतोय आपण. थांबतील हे? अहो आम्ही थांबू शकू, पण या सगळ्या प्रकरणामुळे तुमची संधी चुकेल ना. मग आपण थेट मुद्द्यातच बोलूया सर. तुम्ही आम्हाला ही जी नोकरी देताय, ही नोकरी आम्हाला तपस्वी असोसिएट्स देणार आहे, बरोबर? हो सर. म्हणजे मग पेमेंट याच कंपनीच्या नावाने होणार, बरोबर? हो, पेमेंट आम्हीच करणार आहोत. साहेब, पण मी मार्केटमध्ये चौकशी केली तर मला असं कळलं की इथली पेमेंट्स लक्ष्मी ट्रस्ट नावाने होतात. ती आमची सिस्टर कंपनी आहे. पण ती पतपेढी आहे. पतपेढीची कंपनी कशी काय झाली सर? तुम्हाला म्हणायचं काय मिस्टर पटवर्धन? या ना बाहेर, सगळ्यांसमोर सांगूया. या. नाही ऐका ना, आपण इथेच बोलूया ना. नाही, तुमची जी स्कीम आहे ना, त्या स्कीम बद्दल खूप लोक बाहेर जाणून घ्यायला उत्सुक आहेत. या, सगळ्यांसमोरच होऊ दे. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सगळे मला ओळखत नाही, पण मला जरा तुमच्याशी बोलायचं. तुम्ही सगळेच या कंपनीला 1 लाख रुपये देणार आहात आणि त्या बदल्यात हे लोक तुम्हाला 15,000 रुपये दर महिन्याची नोकरी देऊ करतात, बरोबर? एक मिनिट. हा, तुम्ही ह्यांना 1 लाख रुपये देणार आणि हे तुम्हाला 15,000 रुपये दर महिन्याची नोकरी देणार. 15,000 रुपये दर महिना गुणिले 12 महिने म्हणजे 1,80,000 रुपये हे लोक तुम्हाला परत करणार. आता मला सांगा, तुमच्याकडनं 1 लाख रुपये घेऊन 1 वर्षाच्या आत हे तुम्हाला 1,80,000 रुपये परत का करतील? वरचे 80,000 रुपये हे लोक कुठून आणणार आहेत? असा प्रश्न कोणी विचारला आहे ना? असं आलंय तरी का कोणाच्या मनात? सर, आम्ही तुम्हाला कालच सांगितलं ना की हे तुमचे पैसे गुंतवून आम्हाला व्याज मिळणार आहे. बरोबर आहे. अहो पण कितीही व्याज मिळालं ना, म्हणजे 10, 20, 25, अगदी डोक्यावरनं पाणी 30% व्याज जरी धरलं तरी 1 लाखावर वर्षाला 30% व्याज म्हणजे 1,30,000 रुपये अशी रक्कम होते. पण हे लोक तुम्हाला 1,80,000 रुपये परत करणार आहेत. मग हे वरचे 50,000 रुपये कुठून आणणार आहेत? मी सांगतो. हे लोक तुम्हाला जे
पगार पगार म्हणून पैसे देणार आहेत ना, तो पगार नाहीये, ते कर्ज आहे, कर्ज. दादा कर्ज कसं काय? मी समजावतो. नोकरी मागायला जेव्हा तुम्ही येता तेव्हा हे तुमच्याकडनं काहीतरी फॉर्म भरून घेतायत. तो फॉर्म भरून घेताना लवकर फॉर्म भरा, पटपट नोकऱ्या संपतायत, नोकरी तुम्हाला मिळणार नाही असं तुम्हाला घाबरवतायत आणि फॉर्म भरून घेताना फॉर्मवर तुमची सही घेतायत, पण तो फॉर्म तुम्ही वाचणार नाही याची हे लोक खात्री करून घेतात. म्हणजे तुम्ही फॉर्म न वाचता त्यावर सही करताय. आता तपस्वी उदाहरणार्थ सचिनला 1 लाख रुपये घेऊन 15,000 रुपये महिन्याची नोकरी देत आहेत. म्हणजे वर्षाच्या शेवटी आमच्या सचिनला 1,80,000 रुपये परत करणार आहेत. हा म्हणजे फायदाच आहे की. म्हणजे आम्ही 1 लाख भरल्यावर 1,80 मिळणार. बरोबर आहे काका. पण तुम्हाला लक्ष्मी ट्रस्ट बद्दल काहीच माहिती नाही ना. म्हणजे लक्ष्मी ट्रस्ट काय? हा सचिन माझा भाऊ, म्हणजे तुमच्यासारखाच एक. तुम्ही जेव्हा तो फॉर्म भरताय ना तेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तपस्वी असोसिएट्सचा, पण या फॉर्मचा तपस्वी असोसिएट्सशी काहीही संबंध नाही. हा फॉर्म खरं तर लक्ष्मी ट्रस्टच्या कर्जाचा फॉर्म आहे. म्हणजे हे लोक तुम्हाला नोकरी देत नाहीयेत, ही कंपनी तुम्हाला लक्ष्मी ट्रस्टचं कर्ज देऊ करतेय, कर्ज. अरे पण आम्हाला कर्ज नकोच आहे. पण तो चॉईस तुमचा नाहीये काका. जेव्हा तुम्ही यांची नोकरी स्वीकारता ना तेव्हा तुम्ही अनावधानाने लक्ष्मी ट्रस्टचं कर्ज स्वीकारताय. त्यामुळे 1 वर्षानंतर काय होणार, ही कंपनी पळून जाणार. म्हणजे तुम्ही ह्यांना दिलेले 1 लाख रुपये गेलेच, पण ही कंपनी म्हणजे लक्ष्मी ट्रस्ट तुम्हाला कर्जाच्या वसुलीसाठी धरणार. लक्षात येतंय का तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे तुम्ही ह्यांना दिलेले 1 लाख रुपये तर गेलेच, पण 1,80,000 रुपये जे तुम्हाला पगार म्हणून मिळणार आहेत ते कर्ज असल्यामुळे हे लोक ते सुद्धा तुमच्याकडनं व्याजासकट परत घेणार आहेत. गरजू लोकांना फसवून त्यांना रस्त्यावर आणण्याची स्कीम आहे. तुमची स्कीम समजवताना माझ्या हातनं काही चुकलं असेल किंवा मी जर काही चुकीची माहिती दिली असेल तर तुम्ही या सगळ्यांच्या समोर माझी चूक सुधारू शकता साहेब. अरे म्हणजे हे लोक आपल्याला फसवतायत. हे लफंगे आहेत, लफंगे. ही माणसं आपल्याकडचं असेल नसेल ते विकून तुमच्या समोर बसलेत. तासन तास तुमच्या दरवाजाच्या बाहेर नोकरीसाठी आशेने वाट बघतायत. गरिबी माणसाला आधीच लाचार बनवते साहेब. निदान त्यांना मूर्ख बनवण्याचा पाप तरी करू नका. किमान माणुसकी जपा. हॅलो पोलीस स्टेशन. काका चल सचिन. हॅलो दादा ऐक ना, माझ्यामुळे तुझे पैसे गेले असते तर. अरे नाही ना गेले, मग कशाला वाईट वाटून अरे घेतलं? दादा पैसे नाही गेले पण माझी नोकरी गेली ना. वल्लीला काय सांगू आता मी? जे घडलं ते खरं खरं सांग. नको नको दादा ऐक ना, मी तुझ्यासोबत येतो तुझ्या ऑफिसला, आपण एकत्र जाऊ घरी. तू माझ्याबरोबर ऑफिसला येणार नाहीयेस सचिन दादा. आणि घरी जाण्यासाठी माझी वाट सुद्धा बघणार नाहीयेस. मला भीती वाटतेय दादा. कसली? तुला कसली भीती वाटते? जे घडलं त्या लोकांची चूक आहे, तुझं काहीही चुकलेलं नाहीये सचिन. आणि नोकरी गेली तर गेली, दुसरी मिळेल. तू घरी जा आणि वल्लीला सगळं खरं खरं सांग, ऐकेल ते. आणि आप्पांनी पैसे दिलेत, पैसे दिलेत माझ्याकडे पेढे आणायला. पैसे आप्पांना परत कर. तू ये ना माझ्यासोबत दादा. ती तुझी बायको आहे सचिन, तिला समजवण्याची जबाबदारी तुझी आहे. वल्लीशी बोललास की मला फोन कर. तुझा फोन येत नाही तोपर्यंत आज मी घरी येणार नाही.
गुड आफ्टरनून. काय गुड आफ्टरनून? मी जेवायची थांबले तुझ्यासाठी. सॉरी मला यायला जरा उशीर झाला. अहो पण तुम्ही थांबलात का? तुम्ही जेवून घ्यायचं ना. का? तुला कंपनी आवडत नाही माझी? नाही 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 मी आलो, हात धुवून येतो. शिळ्या पोळ्या. पुन्हा एकदा सॉरी हा. म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला जेवायला उशीर झाला. घ्या ना, सुरू करा. हो. आज सकाळपासूनच वल्लीचा मूड चांगला होता. वा. घ्या ना. हो.